शौर्य, दूरदृष्टी आणि अभेद्य किल्लाबंदीचं प्रतीक म्हणजे सिंधुदुर्ग. अनेक तुफानं आली आणि गेली, पण सिंधुदुर्गाचं आणि मराठा आरमाराचं मनोबल कधीही खचलं नाही. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. माझ्या कोकण आनंद यात्रेचा आज 7वा आणि शेवटचा दिवस. 700 किलोमीटरच्या किनाऱ्यालगतच्या प्रवासानंतर मालवणचं ऐतिहासिक महत्त्व कव्हर करायला मी निघालो. एपिसोड 19 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला सिंधुदुर्ग आपण अनुभवणार आहोत. अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा. कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. कोळंब खाडीच्या तोंडाशी असलेला सर्जेकोट, त्यापुढे राजकोट आणि पद्मगड हे सिंधुदुर्गचे उपदुर्ग. सिंधुदुर्ग पासून 2 किलोमीटर अंतरावरती सर्जेकोट आहे. रेवडी खेड्याच्या सागर किनारी हा उपदुर्ग आहे. जमिनीच्या बाजूने गेलं की प्रवेशद्वाराची कमान दिसते. आत नारळी फोफळीच्या बागांनी गड व्यापला आहे. तीन दिशांनी खंदक आणि जागोजागी दुहेरी तटबंदीचे पडके अवशेष दिसतात. दुर्लक्षित किल्ल्याच्या संवर्धनासाठी मनात प्रार्थना केली आणि सिंधुदुर्गकडे निघालो. वाटेत उजवीकडे असलेल्या राजकोटचं दुरुस्तीचं काम जोरात चालू होतं, त्यामुळे तिकडे प्रवेश निषेध होता. मी गाडी चालवून सरळ सिंधुदुर्ग किनारा गाठला. भल्या पहाटे मी आणि काही दुर्गप्रेमीच बोट सेवा चालू होण्याची वाट बघत होतो. प्रदूषण रहित पारदर्शक सागरी पाणी आणि त्यावर तरणारा सिंधुदुर्ग बघून दिवसभराच्या भटकंतीसाठी उभारी मिळाली. मोर्याच्या धोंडाचं गणेश पूजन करून 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याची प्रथम चिरा बसवली. या जांभळ्या रंगाच्या खडकावर गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग आणि पादुका कोरलेल्या आहेत. लोक जमा झाली. नावाड्याने मोजकी लोक बोटीत बसवली आणि शिवलंका म्हणजेच सिंधुदुर्गकडे मी निघालो. किनाऱ्यापासून साधारण 1.5 किलोमीटर लांब असलेल्या उथळ पाण्यात डोकावणाऱ्या खडकाळ कुरटे बेटावरती शिवरायांच्या दूरदृष्टीतून सिंधुदुर्ग उभा राहिला. सोळाशे 45 मध्ये मगरूर चंद्रराव मोरे बुडाला आणि स्वराज्याची सीमा सिंधू सागराला मिळाली. पाश्चात्य युद्धनौका उथळ पाण्यात येणं कठीण. याउलट हा भाग लहान होडींच्या संचारासाठी सोपा. याच्या उभारणीनंतर सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांची पायबंदी झाली. शिवदुर्ग बांधणीच्या पद्धतीचं गोमुखी द्वारातून आत प्रवेश केला.
महादरवाजापासून सरळ चालत आलो की शिवराजेश्वर मंदिर लागतं. राजाराम महाराजांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आजवर पाहिलेली त्यापेक्षा वेगळी कोळी नावाड्याच्या वेशात असलेली छत्रपतींची प्रतिमा इथं दिसते. महादरवाजापासून उजव्या बाजूने जरीमरीच्या देवळापासून पायऱ्यांनी तटबंदीवर गेलो. तिथं 2 लहान घुमटीत एकमेव प्रकारचे शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. द्वारावर नव्याने बांधलेला नगारखाना आहे. या किल्ल्याच्या बांधणीचा उपनियमभूत काम मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी केले. गोविंद विष्णू प्रभू यांच्या देखरेखीखाली 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 1667 साली सिंधुदुर्ग उभा राहिला. किल्ल्याचा पाया बांधताना कित्येक खंडी शिशाचा वापर केल्याची नोंद आहे. किल्ल्यात बांधलेल्या 8 भिंतींमुळे आणीबाणीच्या वेळी होडी आणि इतर गुप्त साधनांची सुटकेसाठी व्यवस्था होत असे. साधारण 48 एकरात असलेल्या या जलदुर्गात 52 बुरुज आहे. पहारेकऱ्यांसाठी 40 शौचकूप इथे आहेत. जागोजागी 45 जिने आणि साधारण 3.5 किलोमीटरची वळणदार तटबंदी आहे. प्रचंड प्रतिभेने सिंधुदुर्गच्या चिरा रचलेल्या आहेत. मध्ये करवीर गादीच्या संस्थापिका ताराराणी साहेबांनी सिंधुदुर्गवर 6 महिने आश्रय घेतला. तटबंदी बाहेर असलेलं हे पुळण म्हणजे राणीचा वेळा. इथं समुद्र स्नानासाठी ताराराणी साहेब येत असत. सिंधुदुर्ग किल्ल्यातली ही छोटेखानी चौपाटी पर्यटकांची आवडती. किल्ल्यातील राजवाड्याचे अवशेष मात्र उरलेत. त्याच्या पश्चिमेला तटबंदीपासून वेगळा सुटावलेला निशाण काठीचा बुरुज आहे. शिवराजेश्वर मंदिराच्या डावीकडे वाटेत शिवमंदिर आहे. इथून एक भुयारी मार्ग सागराखालून किनारी गावात निघतो असं सांगितलं जातं. तिथंच आसपास दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशा चिरेबंद आणि अनोख्या 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. तिघांनाही कठडे आणि पायऱ्या आहेत. पुढे भवानी मंदिर आहे आणि त्यात ही चातुर्भुज मूर्ती. तटबंदीवरून चालताना उजवीकडे पाण्यात काही बोटी दिसतात. प्रदूषणरहित स्वच्छ पारदर्शक पाण्यात परवडणाऱ्या दरात वॉटर स्पोर्ट्सचं पॅकेज इथं मिळतं. म्हणून स्कुबा डाईव्हसाठी सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांना पर्यटकांची खास पसंती असते. मध्ये कान्होजी आंग्रे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी आणि छत्रपती शाहू यांच्यात झालेल्या कोकण प्रदेशाच्या वाटणीमध्ये सिंधुदुर्गची मालकी कोल्हापूर संस्थानाला मिळाली. 1763 मध्ये पोर्तुगीजांचं गलबत मराठ्यांनी पकडलं म्हणून
त्यांनी मालवणमध्ये हल्ला करून जाळपोळ केली. 1765 सिंधुदुर्गच्या चाचेगिरीचा बंदोबस्त करून इंग्रजांनी त्याचं नाव फोर्ट ऑगस्टस असं ठेवलं. परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीर छत्रपतींना काही अटींवरती परत दिला आणि मालवणला वखार घालण्याची संमती मिळवली. 1812 इंग्रजांनी कोल्हापूरच्या संस्थानाला संरक्षण देण्याची हमी घेतली. मोबदल्यात सिंधुदुर्ग आणि त्याचे उपदुर्ग इंग्रजांनी घेतले. किल्ल्यापर्यंतची होडीतील सागरी सफर, इथं करता येणारा मुक्त वावर, यामुळे पर्यटक भरपूर. 350 वर्षापासून खंबीर तटबंदी मराठा आरमाराचा वारसा पुढे चालवत आहे. भूतकाळात घेऊन जाणाऱ्या इथं अनेक ऐतिहासिक खुणा आहेत. इथं येऊन पोरासोरांमध्ये गड किल्ल्यांबद्दल आवड निर्माण होते. माझ्यासारखे अनेक ती पुढे जाऊन जोपासतात. नेक्स्ट एपिसोडमध्ये सिंधुदुर्ग किनारी सहज रेंगाळत देवबागच्या टोकापर्यंत येऊन पोचलो. डौलदार नारळाच्या रांगा आणि सौम्य लाटांचा सततचा गजर. सिंधुदुर्ग आणि कर्ली नदीच्या संगमातून जन्मतं सौंदर्याचं सजीव मिश्रण देवभूमी देवबाग. मी विशाल देवरे. भेटूया लवकरच.